तारीख 8 जून 1997. आपण साधारण 15 दिवसांनी भेटतो आहोत ना. तो विषय काय तो असू द्या, त्याची एक पार्श्वभूमी सांगते. तुमचा जो विषय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला ना, त्याला एक विशेष महत्व आहे. समाजाच्या दृष्टीने आहे, अनुभवाच्या दृष्टीने आहे, मार्गाच्या दृष्टीने आहे. ते राहू द्या. काय आहे, आपण जेव्हा जीवनाचा विचार करतो, जीवन लाईफ ॲज सच, माणसाचं असं नव्हे जीवन, त्याच्यामध्ये काय दिसतं बघा, 3 गोष्टी दिसतात. पहिलं दिसत असेल तर सहज वाढ होणं. सहज वाढ होणं, त्याला काही विचार हे करावं लागत नाही. वयात यायला लागला मुलगा किंवा मुलगी म्हणजे कशी उंच होते, तिचे अवयव वाढतात, हे काय ना पहिली गोष्ट, सहज वाढ होते. दुसरी गोष्ट आहे, त्या वाढीला एक दिशा असते. अगदी क्वचित गोविंदाचं गोदी होते किंवा गोदीचं गोविंदा होतो, पण गोदी ती गोदीच आणि गोविंदाचं गोविंद. विशिष्ट तऱ्हेनं वाढ होते बघा, म्हणजे त्याला एक दिशा असते वाढ होण्याची. आणि तिसरी गोष्ट जर असेल, 2 सांगितल्या ना, तिसरी गोष्ट महत्वाची आहे. त्या माणसाच्या शारीरिक मानसिक शक्ती काही न प्रयत्न करता वाढतो. काही प्रयत्न नको, त्याला शाळेत घालू नका, काही करू नका. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एकदा मी माझं MA लेक्चर संपवून येत होतो. MA लेक्चर म्हणजे काय, तत्वज्ञान श्लोक डोक्यात भरलेलं, संध्याकाळची वेळ. तेव्हा आम्ही आपले सर्कलास म्हणून येत होतो. माझ्यासमोर एक भैया बसला, बरं का. तेव्हा त्याच्याशी एकाने वाद काढला राजकारणाचा. काय तो भैया बोलला आहे, त्याला ना मोहरम करून टाकला 5 मिनिट. हा भैया बरं, तो भैया म्हणजे काय चीज आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वरचा मजला खाली. मला आश्चर्य वाटलं की अरे याला एवढी अक्कल कुठून आली. तुम्ही त्याला काय विचारलं, तुम क्या पढे हो. तो म्हणला हाँ महाराज, पढ़ना बिढ़ना क्या करे, मगर हमारा जो नाना था, नाना म्हणजे आईचे वडील, आजोबा, बड़ा होशियार था. त्यांनी काय सांगितलं, त्याची गोष्ट, लाट साहेब से हात मिलाया था उन्होंने. व्हायसरायशी शेखॅन केला होता, मिलिट्रीमध्ये होता फौजदार, बरं का, बड़ा होशियार था. उसके चरण के पास बैठ के बहुत बातें सीख लिया. हे कुठून येतं, हे आमचं पूर्वजन्मीचं. त्याला म्हणा काही म्हणा, परिस्थितीने येतं म्हणा काही नाही. कसं येतं, या 3 गोष्टी ज्या आहेत या माणसाच्या अंगी कशा येतात, त्या उत्क्रांतीने येतात. उत्क्रांती म्हणजे वर जाणे, क्रांत म्हणजे मर्यादा ओलांडून जाणे. बरं, संक्रांत म्हणतो ना आपण, तेव्हा उत्क्रांतीचा अर्थ असा की स्वाभाविक जी देहाची मर्यादा आहे ती ओलांडून जाते. आता ग्रीसमध्ये प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, त्याला बरोबर कल्पना होती उत्क्रांतीची. मी आपल्याला एकदा सांगितलं, आठवत असेल, अरे अलेक्झांडरच्या बरोबर तो हिंदुस्थानात आला होता. त्याचा गुरु तो विद्यागुरु. तेव्हा त्यांनी कितीतरी प्राण्यांचे सांगाडे, 8-10 गाड्या होऊन त्यांनी नेले. सांगाडे, पक्षी, साप हे त्यांनी नेले, म्हणजे ग्रीसला. कशाकरता, अभ्यासासाठी. बरं, म्हणजे त्याला बरोबर कल्पना होती. आणि भारतामध्ये सांख्यांना बरोबर कल्पना होती. तो कपिल म्हणून जो होता त्याला बरोबर कल्पना होती की इथे उत्क्रांती आहे. बघा, भगवद्गीतेमध्ये आपल्या विभूती सांगताना सांख्यानाम कपिलो मुनी, हा ईश्वर मानित नाही, पण तो नास्तिक नाही, ध्यानात ठेवा. भारतामध्ये आस्तिक आणि नास्तिक याच्या व्याख्या फार निराळ्या आहेत. महाराज म्हणायचे संत खरे नास्तिक आहेत. संत नास्तिक आहेत म्हणजे म्हणाले नास्तिक म्हणजे अस्तित्व नाहीच करणारा. जो आपलं अस्तित्व नाहीच करतो तो संत, म्हणून तो नास्तिक आहे. बरं,
सांगण्याचं माझं हेतू एवढा आपल्याला पुढे 17व्या शतकामध्ये युरोपमध्ये एक साधा मनुष्य होता, चार्ल्स डार्विन नावाचा. मला काही तुम्हाला काही शिकवायचं नाहीये, पण हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय काय, त्याची पार्श्वभूमी काय आहे समजण्याकरता मी हे सांगतो. तेव्हा चार्ल्स डार्विन अगदी साधा मनुष्य बरं, म्हणजे बुद्धीच्या दृष्टीनं फार मोठा भाऊ हुशार काय त्याला, पण त्याला निरीक्षण करण्याची अतिशय हौस. पक्षी पाहायचा, कोंबड्यांच्या वेगवेगळ्या जाती किंवा या मुंग्या बिंग्या यांच्या जाती, किड्यांच्या जाती, झुरळांच्या जाती, काय सवयच त्याला बरं का. तेव्हा तो एकदा जगाच्या प्रवासाकरता गेला. एक जहाज होतं पृथ्वी म्हणून, त्यामध्ये निघणाऱ्या देशामध्ये निघणारे प्राणी पाहून त्याने त्यांची छायाचित्रे घेतली, त्यांचे सांगाडे आणले आणि मग बसून त्यांनी तिने ठरवलं की माणसाचं जे मूळ असेल तर उत्क्रांती, हे प्राणी असे वाढत वाढत आले आणि शेवटी माणसापर्यंत माकडापर्यंत आले. त्या माकडामध्ये दोन भेद आहे. तुम्ही बघा रामायणामध्ये काय आहे, मिथ म्हणजे की नाही पुराण, मायथॉलॉजी म्हणजे पुराण. पुराणामध्ये सगळेच काही खोटं असत नाही. आपल्या पुराणात ते किती इतिहास आहे त्या राजे लोकांच्या नामचा. ते रामायणामध्ये तुम्हाला बघा मारुती तर आहे, सुग्रीव, वाली, मारुती हे किती अर्धी माणसं आहेत बघा आपण. बरोबर, मला म्हणायचे तू काय, त्यांना मानव धर्म आहे पण पूर्ण नाही असे ते आहे. म्हणजे मारुतीच्या चेष्टा गेल्याने म्हणतात ना, माकड चेष्टा तो असे म्हणतात. त्याच्यामध्ये फार अर्थ आहे, तो माझा मुद्दा तो नाही आहे. याचा अर्थ असा की काही लोकांना ही कल्पना असली पाहिजे की माणूस हा माकडातून आलेला आहे. तर त्या जी माकडं असतात ती त्यांना एप्स असे म्हणतात. मंकी नव्हे, मंकी म्हणजे बरकट, पण हा अर्धा माणूस असतो. त्यांचं चालणं अहो, त्यांच्या ज्या त्या मागे असतात त्यांना माणसासारखे मासिक पाळी येतात, त्याला गर्भधारणेचे म्हणजे डोहाळे लागतात, तसे डोहाळे लागतात, सर्व माणसासारखं असतात. आणि फरक एवढाच आहे ते सांगतो आपल्याला. एक केलॉग नावाचा तत्वज्ञानाचा प्रोफेसर होता अमेरिकेत. आता काय आहे ते म्हणजे इंग्रजी आम्हाला कशाला सांगतात. दृश्याच्या ज्ञानाची झेप जेवढी पाश्चात्यामध्ये आहे तेवढी भारतीयात नाही. त्यांना ठेवा. समुद्राच्या तळाशी जाऊन त्याचं संशोधन करणं, आकाशाकडून त्याचं संशोधन करणं एका साधी गोष्ट आहे. जन्म घालवतात. एका माणसाने नुसतं मगरी असतात त्यांचा जन्मभर अभ्यास केला, आज त्याचे किती 5 मगरी त्याच्या वेगळे असा माहिती सांगण्याचा हेतू असा की या उत्क्रांतीच्या बाबतीमध्ये त्यांनी असं ठरवलं की हे जे एक म्हणतोय मी त्याचे 3 मुख्य प्रकार. ओरँगुटॅंग हे आफ्रिकन नाव आहे, त्याला काय अर्थ आहे कोणाचं. ओरँगुटॅंग सगळ्यात शक्तिमान म्हणजे एका ओरँगुटॅंगला आवरायला 5 निगरो लागतात, ते आवरलं जातं. हा विलक्षण असतं बरं. आणि कोका कोलाची भयंकर आवडते. त्याची खुबी सांगतो आपल्याला की त्याला जर जुलाब द्यायचा असला तर कोका कोलाच्या 4-5 बाटल्या आणायच्या आणि त्यात 1 बाटली एरंडेल आणि बाकीचे कोका कोला. 1 बाटली दिली की गडगड प्यायचं, दुसरी प्यायचा, तिसरं एरंडेल द्यायचं आणि संतापला की पुन्हा कोका कोला म्हणजे काम. त्याच्याही दाढ्या दुखतात, माणसासारख्या उठवाव्या लागतात. त्याही माणसासारखं सगळं बरं. इतकंच नव्हे, त्यांची जी मादी असते ती मादी मुलांना खेळायला शिकवते. कुकुच्चकू करून हो त्याचे फोटोग्राफ्स देतात तेव्हा तिथे संशयाला झाला. पण माकड म्हणजे हे एक आणि माणूस याच्या मध्ये एक साखळी आहे ती सापडत नाही. मध्ये पेपरमध्ये बाहेर आलं होतं, हिमालयामध्ये सापडलं काय पावलं सापडली, मोठाली अशी पावलं, पण ती कोणाची होती काय पत्ता लागली. निश्चित असा पुरावा नाही.
हे सगळं सांगण्याचे कारण असं की माणूस जेव्हा आला त्यावेळेला खालच्या प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये एक अतिशय मोठा फरक दिसला. केलॉगचं सांगतोय अनुसंधान चुकू नका, नाही ते केलॉग जायचं आहे. त्यांनी काय केलं, ओरँगुटॅन, त्याच्यानंतर चिंपॅन्झी हे सगळं बुद्धिमान माकड टायपिंग शिकतो. कल्पना करा, आता पुरी कॉम्प्युटर शिकायला टायपिंग शिकायला त्याचे क्लास नाहीत म्हणा, परंतु त्याला चहा टेबलापासून चहा प्यायला शिकवतो. तो सिगरेट ओढतो, त्याला बरोबर नेलं ना हॉटेल-बिटेलमध्ये त्याचं लहान मुलासारखं करावं लागतं. तो बशी सांडायचा नाही, बशीने चहा पिऊन सगळं करेल, कपडे बिपडे माणसासारखी घालेल. पण काय आहे, त्याचा मुलगा 2 दिवसाचं चिंपॅन्झी माकड आणलं आणि याचं एक मूल होतं 5-6 दिवसाचं होतं. त्या दोघांना बरोबर वाढवलं, दात घासायला शिकवले. दात आले तेव्हा परसकडलं तोंड धुणं करायचं, ते ब्रशने तोंड धुवायचं, ते माकड बरं का, सगळं जिथल्याचे ब्रश तिथे ठेवायचा सगळं. त्या माकडाला त्या बाईने आपल्याला स्वयंपाकात मदत करायला शिकवलं. काय सांगायचं, त्यांना कळतं, भाषा कळायची बरं. तेव्हा पुढे काय झालं, 1-1.5 वर्ष झाल्यानंतर, मला ते सांगायचं, 1-1.5 वर्ष झाल्यानंतर माणसाचं जे मूल होतं त्याच्या भाषेत प्रवेश झाला. आणि याचा नाही, याला काय मिळालं, शक्ती वाढली आणि ते जिन्यावरती उड्या मारी खेळायचं. अरे हा एक पायरी करीत जायचा, हे बाळ विचारू नका, वजन काय उचलायचं, उड्या काय मारायचं, खेचाखेची झाले तर त्या पोराला खेळवायचं नुसतं. सांगण्याचा हेतू काय, भाषेचं गंमत सांगतो. याला सांगितलं जा टूथपेस्ट घेऊन ये, तर हे 2 वर्षाचं मूल जायचं टूथपेस्ट यायचं, त्याला कळायचं भाषेचा प्रांत म्हणजे सगळं. म्हणजे काय झालं, त्याचा मेंदू जास्त वाढला. आता असं समजू नका डोकं मोठं असलं म्हणजे मेंदू मोठा असतो असं नाही आहे. पाणी जास्त असायचं आतमध्ये. एखादा मनुष्य असतो, हे गुरुदेव रानडे होते ना, त्यांचं डोकं तिरप होतं, हो अगदी तिरप होतं. फार बुद्धिमान, हजारो लोकांमध्ये एक बुद्धिमान असं बुद्धिमान. आता मेंदूचा कसा काय परिणाम हो, नाही तर असं वाटायचं की पोराचं डोकं मोठं आहे, मेंदू मोठा आहे. नाही, मेंदू मोठा नसतो. सांगण्याचं हेतू काय मला आपल्याला, की भाषेचा प्रांत हा बुद्धीचा प्रांत. म्हणून ज्ञानम हि तेषाम अधिको विषयेषु, एक संस्कृत सुभाषित आहे, आहार निद्रा भय मैथुनंच, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेत पशुभिर्नराणां. हे त्यांना आपल्याला सारखं आहे, ॲनिमल लाईफ, पाशवी जीवन. ज्ञानम हि तेषाम अधिको विषयेषु, माणसामध्ये असेल ज्ञान बुद्धी अधिक आहे, आणि ज्ञानेन ही ना पशुभी समान, ज्यांना ज्ञान नाही. सांगण्याचे हेतू काय माझा, ही बुद्धी माणसामध्ये वाढली. मग याचा परिणाम काय झाला हे मला सांगायचं आहे बाबा. रामाची सीता कोण नाही व्हायचं काय सांगत होतो मी. मग या उत्क्रांतीमध्ये बुद्धी जेव्हा आली तेव्हा परिस्थितीमध्ये वाटेल तो बदल करण्याची शक्ती आली. अरे आज उकडत आहे ना, पंखे लावा. कुठून आणले पंखे, माणसाच्या बुद्धीनं संशोधन केलं. याला क्रिएटिव्ह असं म्हणतात. म्हणून युरोपमध्ये, फ्रान्समध्ये आम्ही जेव्हा BA शिकवलो तेव्हा एक नवीन तत्वज्ञानी सायंटिस्ट उदयाला आला, बर्गसॉम म्हणून. बरं, तेव्हा त्याने एक ग्रंथ लिहिला, क्रिएटिव्ह इव्होल्युशन. ही जी उत्क्रांती होते ही सहेतुक आहे, ही निर्हेतुक नाही. तुम्हाला मी एकदा सांगितलेलं आठवत असेल की नाही, अशी एक अस्पष्ट कल्पना जुन्या सर्व विचारवंतांना येऊन गेली. ते भागवतकाराचं मी एकदा सांगितलं आपल्याला की ब्रह्मदेवाने
ती पौराणिक पद्धत सांगण्याची बरं का. पद्धत ही पौराणिक. जसं गीता, महाभारत, रामायण हे संवाद पद्धतीने आहे, डायलॉग फॉर्म, प्लेटोचे डायलॉग तशी ही पद्धत वेगळी. तेव्हा त्याने असं सांगितलंय त्यात की निर्माण करता करता त्याने माणूस निर्माण केला आणि त्या माणसाला आपल्याला कोणी निर्माण केलं आहे याची कल्पना आली, याचा विचार करण्यास शक्ती आली आणि देव म्हणाला बास पुढे झाला तर थांबा म्हणून थांब, अशी एक कल्पना आहे. याचा अर्थच हा माणसाची बुद्धी म्हणजे काय. तेव्हा बर्क्शॉने असं दाखवलं की एक मधाचं कोवळं आहे, तर मधाचं कोवळं रचताना त्या ज्या मधमाशा असतात अगदी कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त मध कसा साठवता येईल हे तेव्हा माणसाला जमत नाही. आता हे बिल्डर्स असतात की नाही, त्यांना तो आर्किटेक्ट असतो, थोडक्या जागेमध्ये किती सोय कर. अलीकडे मला तर कोर्स आहे हो नाही डिझायनिंगचा, घरामध्ये कशा वस्तू ठेवाव्या काय करा, आपल्याला त्याचा संबंध काहीच नाही. हो त्याला पैसे वाल्याच्या गोष्टी आहेत या नाही का. महाराज फार विनोद करायचे. सध्या स्वातंत्र्य म्हणजे फार आहे, पण किती स्वातंत्र्य आहे. 2 खोल्याचं घर, तर रोज मी या कोपऱ्यात नसतो, या कोपऱ्यात एवढं स्वातंत्र्य माणसाला आहे. म्हणजे सांगण्याचा हेतू काय, त्याने असं दाखवलं की हे जे खालचे प्राणी आहेत, पक्षी तुम्ही पाहिलं असेल, पक्षी धरती बांधतात. मी पाहिलेलं आहे, मी प्रयोग केलेला आहे. ते एकाने मला आणून दिलं, ते वर असे हे त्याला खाली हे, त्याच्यामध्ये अर्धा शेर वजनाचा लोखंड घालून सुद्धा ते फाटत नाही, कारण दिसायला पातळ असतं. ही रचना कोण शिकवतो करायला. तेव्हा बर्क्शॉने असं दाखवलं की याला इन्स्टिंक्ट असतं, सहज प्रवृत्ती. त्याचं उत्तम उदाहरण त्याने दिलेलं आहे की लहान मूल 2-3 दिवसाचं, त्याला तुम्ही याच्यात बाजेवर ठेवलेला आहे आणि लाईट लावला न कळत लाईटकडे पाहतो. तसंच त्याला बांधलेलं असतं, त्या आईच्या पोटात काही बांधलेलं नसतं, तर हात बाहेर काढील, पाय बाहेर काढील, हे सहज प्रवृत्ती. तसं ज्यांना ईश्वराची सहज प्रवृत्ती आहे जन्मापासून ते सिद्ध केलं. समर्थानं कोणी शिकवलं होतं, चिंता करीतो विश्वाची. 5 वर्षाचं पोर, आपण काय करू, चेंडू हरवला आई बदलली म्हणून बसले अंधाराचं. काय असेल ज्ञानेश्वर महाराज हे 15-16 वर्षी जगाचं एवढं ज्ञान. एक नांदेडचे फार शहाणे प्रोफेसर होते, त्यांनी असं म्हटलंय काही वेश्येबद्दल एक गाणं हा आलेला आहे, असा दृष्टांत आहे. वेश्याभोगी कवडावे, कवडा म्हणजे पैसा. एक मनुष्य होता, पैसेवाला होता, वेश्येचे भोग पैसा खर्च केला, मग दारही न चेपून यायचे. दाराला हात लावणं शक्य नाही, कशी लाट मारून बाहेर काढेल. तर म्हणले ही हा दृष्टांत जो देऊ शकतो तो मूल असणं शक्यच नाही. ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हातारे असले पाहिजे, याला लेखाला कळत नाही, याची बुद्धी तेवढी म्हणून तो म्हणतो हे ज्ञानी पुरुष असतो. बरं तसंच बघा हे गवळी लोक असतात. हा कोणचा गंधर्व तो देवाचा हो तो नाही का. अहो काय झालं, बेळगावला हे होतं संमेलन, तेव्हा आदल्या दिवशी फयाज खान गायला. फयाज खान म्हणजे वाघ होता गाण्यामध्ये बरं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या पोराने बरोबर ते गाणं म्हणून दाखवलं. तेव्हा त्यांनी जोशांना विचारलं बरं का, गजाननराव जोशांना, अरे वो लड़का है क्या, आज गाने वाला है क्या म्हणून. त्यांच्या काही रेकॉर्ड्स आहेत पूर्वीच्या, म्हणजे ऐकून गायलेल्या. कोण शिकवतो, जन्माची प्रवृत्ती आलेली आहे. बरं का, तर ती माणसात सहज प्रवृत्ती फार थोडी असते, माणूस बुद्धीनं शिकतो. मग खालचे जे सगळे प्राणी आहेत त्यांना अहो मांजर कुत्रे भूक जर नसेल ना कधी खायचे नाही, वास घेतील आणि बाजूला होतील.
माणसाला ना त्यांच्या मोठे वेळ चहा झाला 2-4 वेळा आणि अर्धा कप झाला. हा, म्हणून शक्य तितकं त्यांना आजार कमी, हे लक्षात ठेवा आपण. शक्य तितका आजार कमी, नाही का. त्यांना काही कॅटरॅक्ट होत असेल पण आपल्यासारखं होत नाही, तक्रार नाही होत त्यांना. काय माझ्या म्हणण्याचा हेतू काय, तेव्हा बर्गसॉननी असं दाखवलं की क्रांती अतिशय सृजनशील, त्या क्रांतीमध्ये माणूस निर्माण झाला. मग माणसाचं वैशिष्ट्य काय, बुद्धी. याचा परिणाम काय आहे, हे जे खालचे प्राणी आहेत ते जर आजारी झाले तर त्यांच्या जीवनामध्ये फरक नाही, आजारी की आजारी. माणसामध्ये माणसाची बुद्धी देहापासून वेगळी झाली, आयसोलेट झाली. त्यामुळे देह काही का असे ना याची बुद्धी बरोबर काम करतो. बघा तेवढा फरक आहे. इथे परमार्थाची बुद्धी आहे. आज काय बरं नाही आहे, त्या चाट झालं जपाला, हे प्राणी आहे, खरा माणूस नाही. बरं का, इथं भूक नाही, आग्रह मार झाला, जेवण झालं, खाल्लं, आता काय निजाय झालं, आता कसलं जेवण कसलं काय, प्राणी नाही करायचं. सहज प्रवृत्ती अत्यंत रम्य आहे, चूक नाहीच त्यामध्ये. तुम्ही पाहिलं असेल या मांजरी त्या पिल्लांना धरून आणते कुठेतरी. कारण असं आहे की तिने ते ऑब्झर्वेशन निरीक्षण करून ठेवलं की जर बोका आला तर त्याला ती सापडू नाही, म्हणून ते सुरक्षित ठिकाणी ठेवतात. दुसरं असं आहे, या बकऱ्या असतात ना, बकरी जर व्यायला लागली तर ती आडोशाला जाते. मला 2-3 माणसांनी सांगितलं, ते दूध देणाऱ्या बाया वगैरे असतात ना, त्यांनी आडोशाला जाते. हे कोण शिकवतं, सहज. पण त्यांना त्याच्या पलीकडे ज्ञान. माणसाचं कसं आहे, देह कशा का अवस्थेत असे ना त्याची बुद्धी त्याला पाहिजे तो विचार करू शकतो. म्हणजे बुद्धी अशी वेगळी झाली. आता त्याच्या पुढची काय गोष्ट आहे ती संतांनी सांगितली. आता आपण विषयावरती आलो. काय आहे, माणसामध्ये बुद्धीच्या पलीकडे आत्मा म्हणून एक गोष्ट आहे. योग बुद्धी हे परतस्तुसा, जसा सांगते बुद्धीच्या पलीकडे आहे तो, बरं का. तो पूर्ण स्वतंत्र आहे. बुद्धी तरी देहावर मेंदूवर अवलंबून आहे, तो पूर्ण स्वतंत्र आहे. देह कसा का पडलेला असे ना याच स्वातंत्र्य अबाधित आहे, आनंदातच राहतो आणि त्याचं नाव परमात्मा. जे म्हणाले त्याचं भाव कुठे आला हो तुम्ही. परमार्थ म्हणजे काय, अरे परिस्थिती कशी काय असे ना, भली बुरी जग ठरवी मी आनंदाचं. परिस्थितीचं भान नसणं, बुद्धीमध्ये भान राहील, तो बदलायचा प्रयत्न करील. उदाहरणार्थ सांगितलं ना, पंखे लावी. आता हे पंखे म्हणतात, आमच्या लहानपणी ते शाही पंखे असत, मोठा लाकडाचे असत, त्याला झालर लावलेली आणि चपराशी असायचा, तो उडीत बसायचा साहेबाच्या डोक्यावर. पाहिले असतील ते पंखे, नाही का, ते आहे. किंवा साधे पंखे निघत, ताडपत्री. आपण ताडपत्रीचे पंखे वापरतो, नाही का. हे बुद्धीचं काम आहे. आणि आता तर काय विज्ञानाच्या दृष्टीने भयंकरच आहे, बरं का. कूलर्स निघालेले आहे, ते आहे, ते आहे, फ्रीज आहे. सांगण्याचा हेतू काय, हे सगळं पुन्हा देहावरती अवलंबून. ती बुद्धी आतमध्ये ओढून जेव्हा आत्म्याकडे जाते त्यावेळेला त्याचं स्वातंत्र्य काय आहे. 1-2 उदाहरणं सांगतो आपल्याला. मी पाहिलेली, ते भटजी बापू होते ना, त्यांना डायबिटीस होता, मधुमेह होता. काय व्हायचं, तिथे ते वामन नाईक ग्रस्त होते, म्हणजे श्रीमंत आणि दानशूर. तेव्हा त्यांच्याकडे ते होते बेगमपेठला. एकादशी होती, आम्ही दर्शनाला गेलो होतो. तेव्हा त्यांना बापूराजा असं म्हणत. तर काय व्हायचं, औषध पाणी घ्यायचं नाही, तर त्यांना असं उचलून बाजू केले, खरे मुंग्या असायच्या त्यांच्या अंगाला लागलेल्या. हो, इतकी साखर त्याच्यामध्ये. ते काय म्हणायचे, अरे त्यांना मारू नका, बघा त्यांना मारू नका म्हणायचे. तसे मग काय करायचं, ते शेणाला त्या असे टिपायच्या आणि मग ते शेण बाहेर ठेवून त्या शेणातून बाहेर निघायच्या, पण त्यांना मारायचं. त्यांना मी विचारलेला आहे की म्हणलं आपल्याला तर सापडा तो म्हणजे त्रास होतो, पण माझा देह त्यांनी जर खाल्ला तर म्हणजे उपकारच आहे, काय माहिती म्हणजे. म्हणजे देहाच्या पलीकडे गेलेला मनुष्य काय असतो,
दुसरं महाराज उदाहरण सांगायचं की महाराज हिमालयात फिरत असताना एक मनुष्य होता, त्याच्या गुडघ्याला जखम झालेली होती, त्यात पू होता. ते म्हणाले किडे आळ्या, किडे म्हणजे आळ्या, ते त्याच्यामध्ये असायच्या बरं का. तर त्या घसरायच्या आणि खाली पडायच्या. तो उचलून पुन्हा त्या जखमेमध्ये करायचा. तेव्हा त्याला विचारले की बाबा अरे तुम्ही हे काय करता? तो म्हणला बच्चे रमते हैं, म्हणजे ते आळ्या पोरं आहेत, रमते खात आहेत, म्हणजे खाऊ दे म्हणा. हे पलीकडच्या आपल्याला असं घेणार नाही, घालू नका. पण देहाचं भान नाही ना. काय रमणांची अशीच गोष्ट आहे. 8 दिवस समाधीमध्ये असायचे, तेव्हा एकदा त्यांच्या मांडीला हे खाऊ लागल्या, किडे खायला लागले, रक्त यायला लागलं. तेव्हा ते 2 डॉक्टर बोलावले. ते म्हणाले एका अटीवर साफ करा, कारण लोशन बिशन काय लावायचं सारं ते किडे मरून जायचे. ते म्हणजे त्यांना मारायचं नाही, मांडी धुवा तुम्ही, पण त्यांना मारायचं नाही म्हणाले. हा माझ्या हे आपलं अगदी अति झालं. पण त्या माणसाची वृत्ती इतकी जबरदस्त होईल की देह कोणत्या अवस्थेमध्ये याचं भान राहणार. ही पुढची पायरी आहे. उत्क्रांतीची शेवटची पायरी असेल तर बुद्धी वेगळी झाली. आता मी देह होऊन वेगळो आहे, मी देह नाही, मी तो आहे, ही भावना. बरं, आता मग ही अवस्था यायला मार्ग का? 2 मार्ग असे आहेत. एक योग मार्ग, त्याच्यामध्ये पहिली अट कशी आहे, 8 त्यापैकी यम आणि नियम. म्हणजे अमुक तऱ्हेने वागलं पाहिजे, अमुक खाऊ नये, अमुक घेऊ नये, अमुक तऱ्हेचं वागणं बरोबर नाही. म्हणजे आजचं जे जीवन आहे त्या जीवनाला मर्यादा लागतात. खोटं बोलू नये. गांधींचं एक पुस्तक आहे सत्य महाव्रत म्हणून, ते यमाचंच वर्णन आहे. अहिंसा, सत्या, अस्तेय, अपरिग्रह, कोणाचं काही घ्यायचं नाही, चोरी करायची नाही, वगैरे वगैरे. सांगण्याचे हेतू काय, या सगळ्या अटी पाळाव्या लागतात. म्हणजे तुम्हाला बुद्धीला जे स्वातंत्र्य दिलंय ते वापरून तुमची परिस्थिती तुम्ही बदला आहे म्हणण्यासाठी. आता मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, खरं बोलणं. आपण इतकी माणसं आहोत माझ्यासोबत, स्त्री पुरुष, आजच्या व्यवहारामध्ये खोटं बोलल्याशिवाय चालेल का? उत्तर देऊ नका, मनाने ठरवा. खरं सांगा. मग आम्ही तो खोटं बोलतो, मी खोटं बोलणार, हे तुम्ही काही करा, पण खोटं बोलायचं नाही. मी असा एक माणूस पाहिला, ते भाऊसाहेब होते ना, ते काय म्हणाले, मी खेळात सुद्धा कधी खोटं बोललो नाही. अरे बापरे, काय हो, किंबहुना महाराजांनी काय अप्रतिम उदाहरण द्यायचे. ते काय म्हणायचे, समजा एक आजारी मनुष्य आहे आणि सिरियस आहे. डॉक्टर आला, त्यांनी पाहिलं, जरा कठीण आहे, आणि त्याच्या बायकोने विचारलं काय बघ कसं आहे, काळजी काय नाही, बरं वाटलं, आणि संध्याकाळी मरतो लोकांचं. हे खोटं बोलणं बरोबर आहे का चूक आहे? मिळालं त्याच्यावरून. एक ग्रस्त होते, त्यांना अर्धांग झाला होता, वकील होते अलिबागला, आणि त्यांना म्हणाले मी बरोबरच होतो. तेव्हा तो काय म्हणाला, बुद्धा हे म्हणजे काय हे असं करतो, असं करतो, कोणी ऐकत नाही म्हणाले, काय प्रपंच आहे. तर महाराज काय म्हणाले, तुम्ही काय काळजी करता, माझ्या सोबत मी 8 दिवसात प्रपंच सुधारून देतो. ऐका, 8. आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, जन्मभर ज्याला सुधारता नाही, आता 8 दिवसात मी सुधारणार. हे खोटं बोलणं नव्हे का? नाही का? तो खोटं बोलणं हा मान नाही. तेव्हा ते म्हणाले, तो आता लवकर मरणार, त्याची समजूत घालायला जर मी खोटं बोललो तर माझा हेतू वाईट नसला तर त्यात पाप काय आहे? आता याचं की नाही असं आहे, हे की नाही अपवाद आहे, हा सगळीकडे नियम लावू नका. नाही बाहेर काहीतरी भरच्या भानगडी करायला यायचं, का उशीर झाला, ऑफिसच उशीर झाला, आले का भानगडी करायला, असलं नाही कामाचं. बघा आपण नाही, म्हणजे या ज्या योगानं मर्यादा घातल्या आहेत यामध्ये परिस्थितीचा बदल केल्याशिवाय तुम्हाला साधन करता येणार. प्राणायाम करा आणि मग ते प्रत्याहार करा, असं जे आलंच की एवढंच जाणलं किती कठीण आहे. म्हणजे योगाचा मार्ग कठीण का, मला आजच्या परिस्थितीमध्ये बदल करतात. खाणं पिणं साधं घ्यावं. तुम्हाला समजा घरी आज सोय नाही, कॅन्टीन मध्ये तुम्ही खाता, स्वस्त मिळतं, चांगलं मिळतं,
तर ते खाऊन तुम्हाला चालेल का योग करायला? नाही चालणार. म्हणजे हा मार्ग आहे. ज्ञानमार्ग कसा आहे? बुद्धिप्रधान आहे. जे बुद्धीला पडतो तसंच मी वागणार. समजा तुमच्या साहेबांनी तुम्हाला सांगितलं की नाही असंच करा म्हणून, ते नाही का पेपरमध्ये असं आलंय की एक अधिकारी म्युन्सिपालिटीतले ते हे मागवतात ना, निविदा मागवतात, त्याचं कमीत कमी याला हे द्यावं म्हणून आहे. ते बाकीचे लोक नाही म्हणले असं करा तसं करा, नाही का आलं गेला चार केला तर दुसरीकडे काहीतरी काय बघा काय असं शक्य आहे का मला सांगा? नाही का? म्हणजे माझ्या म्हणण्याचं हेतू काय? जे बुद्धीला पटतंय तसंच मी करणार. नवऱ्या बायकोचं जमणार नाही. शहाणीबाई असेल तर गप असेल, पण याला घर कळत नाही असंच नाही म्हणतातच, पण आपलं उघड काय हा कसं शक्य आहे मला सांगा? परिस्थिती आपल्या भोवती जी आहे ती बदलमध्ये आड येणार साधनाच्या, आणि त्यात बदल माझ्या मनासारखं करायचं म्हणजे शक्यच नाही. कसं शक्य आहे मला सांगा? म्हणजे या दोन्ही हे जे मार्ग आहेत हे मार्ग काहीतरी बदल केल्याशिवाय साधन करता येत नाही, करता येत नाही. विसरू नका, बुद्धी वेगळी झाली आहे, मला देह वेगळा करायचा आहे, मला आत्म्यापासून वेगळं व्हायचं आहे. तेव्हा त्यासाठी असा काही मार्ग आहे का की काहीही परिस्थिती असली तरी त्याच्या आड येत नाही? ते ज्ञानेश्वर महाराजांचं. मला खात्री होती अर्धा तास जाणार त्या, पण यांनी एवढं सांगितलंय काय? ते म्हणाले आता त्यांचं थोडक्यात सांगतो मग वाचवा. तुमची जात कोण आहे? तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात? तुम्ही कोणत्या देशात राहता? काय परिस्थितीत राहता? शिकला आहात का नाही? तुम्ही रोगी आहात का निरोगी आहात? काय तुम्हाला अधिकार आहे का नाही? तुम्ही समाजात अगदी हीन जातीत आहात का उच्च जातीत? याचा काहीही संबंध नाही. फक्त तुमचं मन भगवंताशी चिकटणं एवढं पाहिजे. म्हणजे म्हणाले भक्ती मार्गे गीतेमध्ये असं म्हणलेलं आहे की ते ब्राह्मण क्षत्रिय त्याची फार तारीफ केली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याची मुळीच जरूर नाही. स्त्रियो वैश्या स्वतः शूद्रा ते बी याची परम. अहो काय सांगायचं, माणूस स्वभाव किती विचित्र आहे बघा पुरुषांचा. त्या अफगाणिस्तानमध्ये तुम्ही वाचलं असेल ना, बायकांना फिरणं बंद केलंय त्यांनी. गोरखा घातल्याशिवाय, गोशा म्हणतात त्या उर्दूमध्ये, घातल्याशिवाय फिरणं बंद केलंय त्यांनी. काय असेल मला सांगा? एक विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्याकडे बरोबर आहे त्या पार्लमेंटचं काहीतरी 33% जागा बायकांना पाहिजेत. म्हणजे स्त्री राज्य येईल बरं. एका तऱ्हेनं पुरुषांना काही डोक्याला नाही. माझ्या म्हणण्याचं हेतू काय? कठीण आहे होय. सगळ्या जीवनामध्ये भेद भेद भेद, जिथे तिथे भेद आहे बघा. पण एकच मार्ग असा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा, काहीही आड येत नाही, फक्त तिकडे जाण्याची इच्छा करते. म्हणून भक्ती मार्गाचं अतिशय महत्व आहे. हे म्हणत आहे की पार्श्वभूमी लक्षात ठेवा. उत्क्रांती म्हणजे अरे बुद्धीपासून हे सोपं नाही. हा तुमचं डोकं दुखत आहे आणि तुम्ही शांतपणे जग करू शकाल. तुमचं पोट दुखत आहे, शांतपणे जग करू शकाल. देहाची आवड अरे इतकं कशाला? घरात जरा का अडचण आहे, काहीतरी कटकट आहे आणि तुम्ही जपाला बसला. मला एकच उदाहरण आठवतंय. म्हणजे ते कसं आहे, लोकमान्यानं असा प्रश्न विचारला की तुमचा मुलगा अत्यावस्था आहे, त्याच्या शेजारी तुम्हाला झोप येईल का? अवश्य येईल. आपल्याला किती येईल? म्हणजे आपली बुद्धी देहाला चिकटलेली किती आहे मला सांगा. मग आत्मा बाहेर राहण्याचं काय आकृत नाही. आणि परमात्मा म्हणजे ते आहे. बरं कसं आहे, देहाला सुख येऊ दुःख येऊ, चांगलं येऊ वाईट येऊ, असं आहे. असे प्रसंग येतात जीवनात बरं का. तुम्हाला माहिती आहे इंग्लिश म्हण, लाईफ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. कादंबरीत तुम्ही काय कल्पना करू शकाल असेल. एक ग्रस्त होते, त्यांच्या मुलीचं लग्न झालं, उत्तम श्रीमंत वगैरे, आणि लग्नाच्या दिवशी येताना तो मुलगा गेला. आता पोलीस काय करायचं बघा. हा प्रसंग, लग्नाला चालला मुलगा आणि मेला, काय करायचं? तर लग्नाचं काय काय कोण करून घेणार? अरे संकटातच घालण्यासारखं. आपल्या कल्पना अशा आहेत ना, एकाला मारलं दुसऱ्याला कशावर मारणार म्हणजे पोरं, नाही का? कल्पनाच असते ना, असं मारायचं तिथे प्रारंभ झाला काय. त्याच्यामुळे म्हणतो असं नाही, पण हा कठीण आहे.
पण मग एकाशी लग्न दाखवून दिलं अनाथ माणसाशी आणि संसार उत्तम झाला. आपली तयारी आहे का? विचार करा. आपली बुद्धी नाही आहे काही कोण आहे नाही का? आपल्या किती अटी असतात त्या सगळ्या कल्पनेच्या त्या अटी का म्हणजे मला सुख लागेल लग्नात. तुम्हाला सांगितलं नाही का ऐकण्यासारखं. एक मुलगा चांगला एफडी झालेला, त्याच्या बापांनी मुलगी ठरवली, चांगली मुलगीला पहिली. तेव्हा तो काही पसंत करीना, आई बापांना पसंत. त्याने आपल्या गुरुला काय विचारलं की म्हणाले, महाराजांना विचारलं की म्हणजे या मुलीशी लग्न केलं असताना ती सुखी होईल का, असा प्रश्न आहे बघा. त्याने उत्तरही काय खुबीने दिलं. जन्मभर सांगत आलं की प्रपंच दुःखमय आहे, तर हे कसं सांगू म्हणजे सुखमय आहे म्हणून, नाही का? अरे ते भोगायचं ते भोगायचं आहे, काय तुम्ही असं करा आणि तसं करा. पण माणसाची बुद्धी कशी त्रास देते माणसाला. सगळ्यात श्रेष्ठ कोण? आलेल्याला शांतपणे त्याच्या स्मरणावरती तोंड दे. आणि माझ्या मते शौर्य असेल तर ते आहे ना प्रसंग, आहे ना प्रसंग. शिवाजी सारख्याला हा एवढा पुण्यपुरुष आपल्या मुलाला कैदेत घालावं लागलं. काय तुम्हाला कल्पना? हा राजा होणार पुढे व्यसनी स्त्रियांच्या मागे दारू पिणार, त्याला कैदेत घालावं लागलं. काय असे शत्रूला जाऊन दिलेर खानाला मिळाला नाही का? शिवाजीच्या मनाला काय झालं असेल मला सांगा. अशा याच्यामध्ये बुद्धी शांत टिकवणं त्या माणसाची सांगायचं तुम्हाला एवढा तर आत्मा स्वतंत्र होण्याकरता काहीही लागत नाही हा त्यांचा मुख्य पक्ष आहे. आता आपण ऐका बरं का. ते म्हणाले, पाहे पा सावरते हाती रूढे माच्याला झालेला आहे, पण तिथून सुरुवात. तेने तया कापोळती माते स्मरी त्याचे पशुत्व बाबू जाहले पावलिया. वैद्यकराचं उदाहरण आपल्याला सूर्यदासाचं पद मी सांगितलं बरं नाही का, की मी हाती सांगतोय बाळ तहान लागली म्हणून पाणी प्यायकरता नदीमध्ये गेलो तर तो ग्राह म्हणजे मगरीनं फार पकडला आणि खेचला आतमध्ये. 4 पहर युद्ध भयो हे गयो म्हणजे धारे. धारेमध्ये नेलं, नाक कान डुबनला कृष्ण कोपुका. बस ही भक्ती. काही नको, बुद्धी नको, त्याचं पूजा नको, काही नको. ते काय सोन्यामध्ये फूल जेवढे घेतले तेवढे काही नाही. मग आला की नाही धावत तो. ते भक्तीची मर्म पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी पशुच घातली. पुढे म्हणाले, अगा नावे घेता चोखटी ओखटी जे आघवे या अधर्माची शेवटी हे पापयोनी ही किरीची जन्मलेचे. अरे हे जाऊ दे अर्जुना, की ज्यांचं नाव घेणं कठीण आहे बरं, म्हणजे ज्यांना क्रिमिनल ट्राईब जसं म्हणतात बरं का, नाही का, म्हणजे लोकांचं खूप करणं, मारणं, चोऱ्या माऱ्या करणं हाच त्यांचा धंदा. ज्यांना अधर्माच्या शेवटी ज्यांचा नंबर आहे म्हणजे वाईट वाईट दुर्जन खऱ्या अर्थाने अशी माणसं सुद्धा जी आहेत ना ते पापयोनी मूढ. मूढ म्हणजे मूर्ती. असे पापयोनी ज्यांना आपण म्हणू, मूर्ख जैसे का दगड, काही अक्कल नाही, काही कळत नाही, परी माझ्या ठाई दृढ सर्व भाव. काही नाही गुण बरं, कला नाही, विद्या नाही, रूप नाही, रंग नाही, पैसा नाही, समाजात स्थान नाही, काहीही अनुकूल नाही, पण माझ्या ठाई भगवत काला घट्ट धरला. याला काय लागतंय ते बघा. मग जयांचे वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझेची रूप जयाचे मन संकल्प माझा जीव आहे. मनाने धरायचं म्हणजे काय? मनाने घट्ट धरायचं. अहो साधे आपण पैशाला घट्ट धरले तसं बनवून नाही का? सगळ्या गमत सांगितलं नाही. एक ग्रस्त होता, त्याचं मुलीचं लग्न ठरत आहे, ती कॉम झाली, एक कॉम झाली. तो काय म्हणजे महाराजांना मी माझ्या मुलीला शिकवलं, चुकलं म्हणा, लग्न का ठरत नव्हतं. अहो प्रत्येक मुलाला ती पैशातच झोपते म्हणजे आता काय करा. कॉमर्स ना, कॉमर्स व्यापार पैसा बरं का. तसं तो दृष्टिकोन असतो असल्यामुळे जीवनाची घरी कल्पना नाही होत. काय सांगावं आई म्हणजे खरं जीवन जे आहे आपण कल्पना करतो, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. काय म्हणून खरं
बरं तुम्ही कसं करा असं मी सांगत नाही, पण परमार्थ म्हणजे कसा, शांतपणे जो प्रसंग येईल ना त्याला करून द्यायचं, तुझी इच्छा हा संतांचा राजा आहे असं सांगा. कारण माझी कल्पना किती धावणार, मला हे नको, मला ते नको, मला ते नको. मी तुम्हाला शिकवीत नाही, परमार्थ हा काय आहे तो मला पाहिजे, तो असल्यावर बाकीचं आशीर्वाद हे जे आहे ना हे खरं परमार्थाचं मर्म आहे. आणि त्याला व्यवहाराचं काहीही लागत नाही. तुम्हाला माहिती असेल, जी अगदी मुली हुशार आहे, चांगली आहे, तिचा संसार काय चांगला होतो असं नाही. एखादी अडाणी पोरगी असते, साधी असते, धड प्रपंच पोरी तरी काय चांगलं होतात, पोरी काय शिकायचं होतं मला सांगा. आईला काय सांभाळ करते पोरं नाही, काय आहे हा सगळा निराळाच कारभार आहे. जसं प्रारब्धाचा खेळ तसं ते घडायचं बरं का. पण याला जे ऐकण्याची बुद्धी लागते ना फार दुर्मिळ आहे रे बाबा. आणि सध्याच्या काळी बौद्धिक युग आहे, दिस इज एन इंटेलेक्च्युअल एज. माझ्या बुद्धीला पटलं पाहिजे. आता शंकर म्हणजे बुद्धी वगैरे काय पण म्हणतो. आता गप्पत कशी आहे, माझी इतकं वय झाल्यावर मी हे सांगतोय, मी तुमच्यासारखा चुकतो पण नाही रे, कोणाचं तरी ऐकावं, मग जबाबदारी त्याच्यावर. परमात्मा बरोबर सांभाळतो, ऐकायचं असं पाहिजे. त्याची आपल्याकडे आप्त ज्याला संस्कृतात म्हटले न्यायशास्त्रामध्ये, लॉजिकमध्ये आप्त म्हणजे जो आपल्याविषयी हितबुद्धी नव्हे, जो त्यातला तज्ञ आहे. आणि नुसती हितबुद्धी तज्ञ नव्हे, जो सांगतो ते खात्रीने सांगतो. मला सहज आठवलं, अण्णासाहेब बरं का पटवर्धन होते ना, लोकमान्यांच्यावर अतिशय प्रेम होतं त्यांचं. तेव्हा म्हणजे इतकं प्रेम होतं की जेव्हा सुटून आले तुरुंगातून 1914 साली, दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता आले, स्नान बिन करून पहिल्यांदा गणपतीला गेले आणि नंतर अण्णासाहेबांच्याकडे गेले. तेव्हा ते काय म्हणाले, त्यांचे पाय लटपटत होते टिळकांचे, म्हातारे झाले. तेव्हा म्हणाले, मला आले पुरे म्हणून म्हणणारा ग्रस्त एकच शिल्लक आहे, त्यांच्या आधी पाय. तेव्हा त्यांना विचारलं, अण्णासाहेब हे तुरुंगात आहेत काय, आम्ही कशा करता आहोत म्हणाले. त्यांनी दाढी वाढवली होती तेव्हा, म्हणजे ते अनुष्ठानामध्ये होते. काय असतं मला सांग नाही, हे ज्यांचं ऐकावं ती माणसं ही अशी असतात. हे आप्त खरे, आपले आप्त म्हणजे असं ज्यांचे विषयी आपल्या मनामध्ये अतिशय आत्मबुद्धी आहे, प्रेम आहे, आपलेपण आहे, त्याचं घरच ऐका, त्याचं नुकसान होणं शक्य. प्रारब्ध भोगावं लागेल तर या विषयी सांगण्यात येते काय तर मग हा कसा आहे, ज्याने घट्ट धरला तो कसा, जयांचे वाचे माझे आला, बोलेल तर माझ्याविषयीच बोलेल, त्या दुसऱ्या विषयीच नाही बोलायला. आज दृष्टीभोगी माझे चिरूत, काही तर मलाच पाहिजे. पुढे म्हणाले, जयाचे मन संकल्प माझा जीव आहे. काय जो इच्छा विच्छा व्हायच्या ना त्या भगवंताचा, दुसरा नाहीच काय. माझी एक कीर्ती वीण, जयाचे रीते नाही श्रवण, ऐकेल तर माझी कीर्तीच ऐकेल. जया सर्वांगी भूषण माझी सेवा, जर करायची झाली तर माझी सेवा हेच त्याचं भूषण होईल. जयाचे ज्ञान विषय नेणे, जाणीव मज एकाच जाणे, जया ऐसे लावे तरी जिने येरवी मरण. अशा तऱ्हेचं जीवन असलं तर जिवंत राहण्याचा अर्थ आहे, नाही तर मराय बघो हे जीवन असं म्हणतात. काही माणसं अशी असतात ना, अहो काय म्हणाले, एक ग्रस्त होते, ऑस्ट्रेलियात होते, तिथून इथे आले, त्यांना काबील झाले, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. अक्कलकोटच्या स्वामीचे शिष्य ते बरं का. आज तुझेच ते काबील पाय 50,000 रुपये खर्च झाले त्याचे. बरं, तेव्हा डॉक्टरने त्यांना विचारलं, इथे कोणीतरी डॉक्टर आहे, त्याचं नाव विचारलं, मराठी डॉक्टर चांगला कुलकर्णी असायला, त्यांना ध्यानात मिळालं, पोटाचा डॉक्टर आहे. तेव्हा तसं काय म्हणले, जगायचं आहे का, ते काय म्हणाले डॉक्टर, हे बरं हो अगर न होऊ दे, पण तुम्ही अशी एक योजना करा की मला बरं होण्यापेक्षा माझं स्मरण चांगलं तिथं, स्मृती कशा करता, मला स्वामींच्या स्मरणात भरायचं आहे. ते नसेल तर जगून काय करायचं. तो 10-15 दिवसांनी मेला, पण बघा त्याची वृत्ती कशी होती. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, नाही बरं बरी घेऊ. काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराज, जयाचे ज्ञान विषय नेणे, जाणीव म्हणजे एकाचे जाणे, जया ऐसे लाभे तरी जिने येरवी मरण. पुढे म्हणाले, ऐसा आघव
ही आपली या सर्व भावात ज्या वेळा लागी ओलावा मीच केला. जीवनामध्ये आर्द्रता ओलावा जर असेल, जगण्यात काही अर्थ असेल तर असं ज्याला आहे त्याने जगावं. भगवंताशिवाय मला जगायची इच्छा नाही, याला काय वाटतंय? मी मध्येच एक प्रश्न काढतो. मी काय सुरुवात केली आपल्याला की बुद्धी वेगळी झाली आहे ना देहापासून. बुद्धी वेगळी झाली आहे तर आता पुढची पायरी आहे आपल्याला वेगळं करायचं आहे, म्हणजे देहबुद्धी नाहीशी करायची आहे. मला हे शक्य आहे का? लहान प्रमाणात कळीना मला आज शक्य आहे का? आज मी कधी उपयोगच केला नाही त्याचा कधी प्रयत्नच केला नाही. माझं स्वातंत्र्य मीच जे आहे खरं स्वतंत्र, ते परिस्थितीवर अवलंबूनच नाही हे त्याला नाही. बुद्धीचं तरी काय, बुद्धी सुद्धा परिस्थितीवर अवलंबून असतो. परिस्थितीत बदल करायचा पाहिजे हे करीन. हा काय करीन? परिस्थितीत नाही बदल करणार, आतमध्ये माझ्याच जवळ हे लक्षात ठेवा की बाहेर नाही, मी बदललो पाहिजे. मी बदलचं म्हणजे आलं आपल्यावरती प्रयोग आला, आपल्यावरती प्रयोग आला म्हणजे साधन आलं. ते कोणतं साधन? तू आहेस, मी नाही. पहिल्यांदा काय होईल? तू आहे आणि मी आहे, दोघंही आहोत. पण पुढे मी इतका क्षीण होईल, मी नामधारी आहे, खरं तू आहेस असं होईल. सत्पुरुषाला सुद्धा देव नाही आम्ही नाही असं कसं? मी आहे ना, व्यवहार करतोय ना. पण भावलीला नाचवावं तसंच आहे. 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज म्हणलेले ना की एखादी भावली आहे, त्याला तो जो नाचवतो तारांनी, तो आपल्या काळजा नाचवतो. तो काही स्वतः म्हणजे भावलीच्या करता त्याला नाचत नाही. तुम्ही पाहिलाय ते खेळ? अहो काय सांगू, मी पाहिलाय. त्या 2 भावल्या असतात स्टेजवर, एक पुरुष आणि एक स्त्री, आणि तो आतमध्ये कंट्रोलर असतो त्या तारावर. तारा म्हणजे अशा दोऱ्या असतात, बारीक दोऱ्या अशा. तर त्याच्यामध्ये अशी व्यवस्था असते की ते दोघं जण जवळ जवळ येतात. ती मादी म्हणजे स्त्री भावली आणि पुरुष भावली जवळ जवळ येतात. आणि त्याची त्या नाचण्याची खूबी आहे, एकदम जवळ आलेली ती मादी मुरका मारते आणि परत जाते. तो तिकडून हलवतो तिला आणि काय टाळ्या लोक वाजवतात. आणि आमच्या तिकडे मोगलाईमध्ये मुसलमान लोक म्हणजे वा 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 जिओ जिओ आणि भावल्यांचा खेळ नाचवणार होतो. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की त्या भावल्यानं काही आहे का त्याचं इतकं जीवनात ज्याचं जमलं ना की माझा गुरु मला नाचवतो. आज निरोगी ठेवते, उद्या रोगी ठेवतो. त्याला ठेवायचे तसं ठेवतो, सुखात ठेवते, उद्या सुखात ठेवते. हे जेव्हा जमलं ना त्याला ते, आणि त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणणार परिस्थितीचं संबंध नाही. ज्यांना अगदी सगळं अनुकूल आहे त्यांना साधणार नाही असं नाही. ज्यांना परिस्थिती अनुकूल नाही त्यांना सुद्धा वळलं की साधेल वाहनच राहणार नाही. का तुमचं बोललं काय तुमचं ऐकत नाही असं का? मी या कल्पना देणार नाही अवघ्या म्हणायचे. हो, त्याला भागच नाही ना. ऐकून उत्तमच आहे, ऐकून ठेवा. मी सांगत असताना जीवन सांगतोय तुम्हाला. नरसिंह मेहता होता ना, हा थोर पुरुष होता. तर त्याचा जावई मेला, मुलगी घरी आली, आणि त्याचा मुलगा मेला म्हणून सून गेला. बायको आणि या 2 मुली आणि हा. तेव्हा त्याला विचारलं कसं काय चाललंय? याच्यापेक्षा आम्ही काय चांगलं सांगणार म्हणाला. कोणालाही प्रपंचाचा पाश नाही, आम्ही 3-4 जण आनंदात भरून त्याचं स्मरणात राहतो. अरे बापरे, ते भयंकरच काम आहे ना. पण राम नामशू काळी लागे. काय असेल बघा काम. भगवंताच्या नामामध्ये आम्ही तन्मय झालेलो आहोत. वैष्णव जन तो ते मी पहिले त्या पदामध्ये आहे. सकल तीर्थ तेना तन मारे, सगळे तीर्थ तुझ्या शरीरात आहे अशी त्याची आहे. काय होतंय आपली ज्ञानेश्वरी सांगणारा तुमच्यासारखा तुमच्यापेक्षा करणार पाहायला मिळालं पाहिजे. शांती काय, आत्मशांती काय असते, त्याच्यावरती श्रद्धा म्हणजे काय असते हे पाहायला मिळालं ना म्हणजे हे खरं आहे असं वाटतं. म्हणून सत्संगाचं अतिशय महत्व आहे. पण ऐकून तर ठेवा किंवा अध्यात्म म्हणजे हे आहे, परिस्थितीची तक्रार उपयोगाची नाही, त्याच्यात तो पाहता आला पाहिजे. आणि ही खरी खुली आहे. म्हणून पुढे म्हणताय ऐसे आलोवाची जरी पांडवा
ही आपुया सर्व भावा या वयाची लागे ओलावा चिके. ओलावा शब्दामध्ये मर्म आहे का सांगतो आपल्याला. आमच्याकडे ग्रस्त होते गाडगे म्हणून, त्यांची बायको वाढली, 2 मुलं 2 मुली अशी बरं का. तेव्हा त्याला काय हौस असेल, त्याला हौस की कुणी आलं गेलेला खायला त्याला घालायची हौस असते. तेव्हा बायको मेल्यावर ती मुलगी बिलगी नाही, 10-12 वर्षाची तिथे तर तुझ्या परपत्नी लग्न केलं नाही, पुन्हा चाललं असलं तर कुणी गेला म्हणजे मग तो शोधायचं आहे का याला खायला द्यायला. तर त्याचं एक ठरलेलं वाक्य असेल, अहो काय घरात खरखराट आहे सगळा, म्हणजे ओलावा नाही, बायको गेली म्हणून बरं का. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी जो शब्द वापरला की जीवनामध्ये त्याचे ओलावा नाही, प्रेम नाही, ते भगवंताचं प्रेम असल्यानंतर ओलावा खरा, बाकीचं नाही. साध्या प्रापंचिक माणसाला जर ते असं जाणवतं तर मग सत्पुरुषाची अवस्था कशी असते नाही का. ते पापयोनी ही हो तुझा. आता पुन्हा सांगताय एखाद्या माणसाच्या हातनं ते झालेलं आहे, हे गुंडपिंड असतात ना, झालं बा पाप झालं खरं हातनं सुधारला. पापयोनी ही हो तुझा ते श्रुताधीतही न हो तुझा. वेगवेगळे अभ्यास केलेले नाही तर नाही शिक्षा पण मनसी चुकीला तुका चुकी नाही. वा असे जरी हे लोक असले तरी माझ्या बरोबर शराजूत घातले तर ते कमी पडणार नाही, माझ्या बरोबर नाही. तुझा आश्वासन मला पहिल्यापासून मी सांगतोय ना, या उत्क्रांतीमध्ये हा फार मोठा महत्वाचा मुद्दा आहे की बाकीचं क्वालिफिकेशन काही नाहीच, त्याला काही नाही, माझ्यावरती प्रेम आहे ना बस, बाकी 12 गुण माफ त्याला अशी त्याची स्थिती आहे. म्हणून पाहे पा आता ते उदाहरण देत आहे. भक्तीचे मी आखिलेपणे दैती देवा आणले होणे माझे नृसिंह देणे जयाची म्हणणे. अरे एक दैत्य आपण वाईट म्हणतो ना, त्या दैत्याने भक्तीच्या जोरावर मला नृसिंह बनवला. प्रल्हाद असं उदाहरण पशुत्व मला दिलं म्हणजे काय असेल ते काहीतरी गोष्ट आहे ना. त्याला तो माणूस मारणार नाही, पशु मारणार नाही, काही आतमध्ये मारणार नाही, बाहेर मारणार नाही, ते उमऱ्यावर मारणार काहीतरी आहे. ते सांगण्यात आहे की त्यांचं एवढं परमात्माला वसुधैर्य धारण करावा लागला मला मारायला, इतकं त्या दैत्यांचं सामर्थ्य. तो प्रल्हाद या मधुसाठी घेता बहुते सदा केली ती का जे मी द्यावे ते गोष्टी तयार. अरे त्या प्रल्हादाची अशी अवस्था होते की माझ्याशिवाय जगात दुसरं काही नाहीच, त्या अस्तित्वाला कारण दुसरं काही नसल्यामुळे जे मागणं ते मला द्यायला भाग पडलं. त्याला येरवी दैत्यपूर सासू कार्य परी इंद्रिये शरी न आहे बरे म्हणून भक्ती का एक सरे जाती अप्रमाण. चारकड म्हणतात इंग्लिशमध्ये याला, आमच्याकडे फरमान म्हणतात. फरमान गॅझेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी, निजामचं फरमान असायचं ना, मोगल बादशाचं तसं फरमान आहे. काय फरमान आहे की जाती अप्रमाण आहे, कोणत्या जातीचे पाहू नको. एवढा उपकार ज्ञानेश्वर महाराजांनी केला. त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी जातीभेद एवढा तीव्र असताना, त्यांना स्वतःला त्याच्यापासून त्रास झालेला असताना खळखळाट स्पष्ट सांगितलं, अरे इथे भक्ती प्रमाण आहे, जातीचं संबंध नाही. काय सांगायचं. मग राजाज्ञेची अक्षरे आहारी ये चामा एक जया त्या चामासाठी जगतची सकळ वस्तू. हे जे असताना करन्सी म्हणतात त्याला, त्याकडे भांडलेली असतात. त्या मोहम्मद तगलक होताना त्यांनी म्हणतात पहिल्यांदा ही लेदर करन्सी चालू केली वगैरे, कोणी म्हणतात त्यांनी पेपर करन्सी सुद्धा काढली होती. मग काय खरं होणार. भारतामध्ये इतिहासाचं महत्व नसल्यामुळे निश्चित सांगता येत नाही. पण चांबड्या इथे कमावलेलं चांबडं असेल आणि त्याच्यावरती सील असेल राजाचं, त्यामुळं आपण जशी 100ची नोट वापरतो ना तसं ते वापरत असं. तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की चांबडं हे किती हलकं आहे, त्या चांबड्यावरती राजाज्ञ जर असेल सील राजाचं तर त्याला काय किंमत येते. तसा हा अत्यंत हीन जातीचा मनुष्य जरी असला, पापी जरी असला तरी तो माझ्याकडे वळल्यानंतर त्याची योग्यता काय, त्याची योग्यता कमी नाही. म्हणाले वाचून सोडे रुपये प्रमाण नव्हे एक राजाज्ञाची समर्थ आहे, तेच चांब एक देखील आहे ते विकत आघावी. म्हणजे बाजारामध्ये त्याची किंमत काय वाटेल ती तुम्ही विकत घेऊ शकता. सोन्या रुपयाला किंमत नाही इतकी त्याची किंमत असते. कैसे उत्तमत्व त्याची काय त्याची सर्वज्ञता असते.
जे मनोबुद्धी भरे माझे प्रेमे. मन आणि बुद्धी भगवंताच्या प्रेमानं भरल्यानंतर मग त्या माणसाला काय होणार. मग आजचा ज्ञानेश्वर महाराजांचा आदेश काय आहे आपल्याला, कसंही असो आपण, स्वभावने वाईट असो, त्याग असो, लोकांच्या निंदेला पात्र असो, तरुण म्हातारा, स्त्री पुरुष, लहान मुली, काही असू द्या, त्याच्या प्रेमानं भरलं पाहिजे. यामध्ये मर्म आहे का. आपल्यामध्ये प्रेम नाही असं नाही, अनेक गोष्टीवरती प्रेम आहे. महाराजांनी असा प्रश्न काढला की तुमच्या प्रपंचामध्ये माणसं, वस्तू इत्यादी अशी एक गोष्ट दाखवा की जे गोष्ट हरवली की मला झोप येणार. गप्प बसले तो काय सांगणार कडे का काय सांगणार. तेव्हा तेच म्हणाले, मला म्हणजे असं वाटलं होतं बरं का, हे आम्हाला म्हणजे धप्पाच मारल्यासारखं आहे. मला असं वाटलं होतं की तुम्ही कोणी म्हणाल की नाव विसरले की झोप येत नाही, ते कोणीच बोलत नाही म्हणाले. कसले काय नाही का. उलट सांगतो हो काय विसरच पडला काय तू म्हणाले टीव्ही पाहिला उशीर झाला. अरे काय बघा कसं आहे. म्हणून म्हणले माझे प्रेम म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची कारण एक अर्जुना माझे पण सार्थ केलं. आपले पण वाटलं पाहिजे. भगवंताबद्दल की माझ्या कुटुंबामध्ये तू एक आहे, नाही सगळ्यांच्या मध्ये माझं तुझ्यावरती प्रेम आहे असं वाटलं पाहिजे. एकच वेळ वाटलं ते भनतेने भावे मग आप येणे व्हावे आले तरी आघवे मागील व्हावं. तर नवीन विषय सुरू करतायत की ते माझ्यापर्यंत यायला मार्ग काय. तर म्हणाले गोपी आल्या, ते नारद आले, आमचे आले, तमके आले. त्याला मार्गाला काही नाही. तुमच्या स्वभावानुरूप जो तुम्हाला योग्य मार्ग वाटेल त्या मार्गाने जा. ते मार्ग तुम्हाला पसंत पडला की भगवंतापर्यंत. म्हणून मी जे मला सुरुवातीपासून सारखं म्हणतोय की जे उत्क्रांतीमध्ये अशी एक अवस्था येते, परिस्थितीचा संबंधच नाही, केवळ मन. तुझं मन कसं आहे ते तिकडे वळलं की काम झालं. आणि ते व्हायला माणसामध्ये दोन गोष्टी आहेत, एक सत्संग पाहिजे आणि दुसरं आपला प्रयत्न पाहिजे. नाही तर नाही. सत्संगाचं सुद्धा कसं आहे, तो सारखा भेटला पाहिजे, त्याचा कंटाळा नाही येतं कामाचा. आणि आधी भेटणं फार कठीण आहे, तो भेटे पण त्याचा फायदा सुद्धा होणं कठीण आहे, नाही का. नाही तर काय होतं, सत्संग होऊन सुद्धा ते आतमध्ये जात नाही, त्याच्या माणसाला दुःख होते अशा काही. म्हणून ते जर लागलं ना, अहो घरात लागलं तर काय भाग्य असते. असं जर झालं तर सोपंच आहे. ते आता काकोरी कोणाला काय साधलं तर गोपीला नाम विचारलं, टपक्याने साधलं ते तुमच्या रविवारी सांगितलं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.